ही आवळ्याची चटणी तुम्ही एकदा खाल्ली ना की लोणचं सुद्धा विसराल, इतकी टेस्टी। आणि फक्त 10 मिनिटांमध्ये आपण ही चटणी तयार करणार आहोत। आणि ही जी चटणी आहे ना, मी तुम्हाला सांगणार आहे, ही जी चटणी आहे आपण 5 ते 6 महिने टिकवणार आहोत। तर टिकवण्यासाठी काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे। तर पूर्ण फुल वॉच करा। हे बघा, आवळे छान स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर वाफवून घ्यायचे। एका कढईमध्ये पाणी गरम करायचं, त्यावरती चाळण ठेवायचं आणि त्यानंतर हे वाफवून घ्यायचे। वाफवलेले हे जे आवळे आहेत ना, यातील बिया वगैरे काढून मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि एका फ्राय पॅनमध्ये हे छान आता आपण शिजवून घेणार आहोत। आवळे आणि गुळाचं पावडर 1 कटोरी मी यामध्ये टाकलेला आहे। आणि हा जो मसाला आहे यामध्ये मी तीळ, ओवा आणि सोप हे बारीक केलेलं आहे, हे यामध्ये टाकायचं आहे। अर्धा चम्मच यामध्ये मी टाकलेला आहे जिरा पावडर, धना पावडर आणि चवीनुसार थोडं मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि तिखट टाकायचं, हिंग टाकायचं। आणि हे जे आहे ना, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। आता हे सर्व छान मिक्स करायचं आणि ही जी चटणी आहे ना, टिकण्यासाठी काय करायचं तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि ही जी चटणी आहे ना, कशा पद्धतीने आपण पॅक करून ठेवणार आहोत ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे। तर पूर्ण फुल वॉच करा। हे बघा, हे पूर्ण छान शिजवून घ्यायचं मंद आचेवर। शिजवल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचं। आणि हे बघा, हे व्हाईट विनेगर आहे, हे आपण ही चटणी टिकण्यासाठी टाकणार आहोत। जर तुमच्याकडे व्हाईट विनेगर नसेल ना, तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा इथे पिळून टाकू शकता। हे बघा, आता हे जे आहे ना, चटणी जी आहे ना, आपण काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवणार आहोत। आणि ही जी काचेची बॉटल आहे ना, उन्हामध्ये छान वाळवून घ्यायची, त्यानंतर ही चटणी त्यामध्ये भरून ठेवायची, अजिबात खराब होणार नाही। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि अशा छान छान रेसिपी आणि टिप्स आणि ट्रिक्स बघण्यासाठी सुपरफूड हॅक्स बाय मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। आत्ताच पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा। हे बघा, मस्त चटणी तयार झाली।